कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणीत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50,000चं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे आणि संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या बैठकीत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही, डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगडय. एक आहार झालं बरं का? खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. ऐ बर्गर काय? सकाळी उठल्या उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय? सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तापतंय, मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किट चहा आत बुडून खाती. बिस्किट का आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये. होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? हा, मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? काय काम आहे तुम्हाला? पाणी हा भरितो, दळणं आणतो, पोर हे झोपितो, पोर कुकर तुम्ही लावित, शिट्टे हा मुजितो, काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या, काही वाटत नाही. 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे, आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मुलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही? ऐकत नाही? 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही, आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक आहार 18 ऐकायचे, 18. 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट. काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतीत जावा, आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं चालतं का? नाही. पहिली झोपे विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला, आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चालले काय? आला काय मधी बैल मार? माता हा टायल गुंडाळून डबडं घेऊन चालला त्याला. राम राम, बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना? आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती
आजी. आणि जांभळ्या ते सगळ्यात उशिरा उठते ती मा करेक्ट. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता हे मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय आला हे मी बोललो असतं तर राग आला असता. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच गोरती. आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई, बाळाला दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीत जा आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची? मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बायरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशातही पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे बुडतात का? पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिलेत. आणि तुम्हाला गरीबाचे द्यायचं जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात. यमानला थांब, अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं सोप आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला आलं तर तू चपला चोरायचा. तू का एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का? तुला सुईचा आहे का तू? नाही. मग कशाला वाईट वागायचं? चला परत पुढं. दान हातानं करीता. भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना.
नावासाठी 11 रुपये वर्गणी देते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीत मा नाव आहे का? हाय, तो नाव तिथंही आहे, स्मशानभूमीतही आहे, तू परदेशी येणार आहे म्हणून. दान करी जा. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना, हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक, व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही? पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. ये नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळं आघाडी बिघडला होता. आघाडी तापेलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन, पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं? याही पेलच होता पोरीचा बाप. आणि पोऱ्याच्या बापाची बायपास व्हायला होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळीचं. तसं याही जागेवर मेला मांडवात. पाहता काय माहिती कुणी आणला तो याही भेट. आता एक बावळटपणा आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक, पैशावाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ती स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय, स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर? त्या पोऱ्यानं पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा, आणि ते आम्ही पाहायचं. खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा. नाही तर त्या पोरीनं पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं, आणि हलकट वराडानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, हे लोकांना दाखवता का तुम्ही? हा, त्यांनी वड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर जायचं, डोंगरा डांगराला पळायचं, आणि ते त्याच्यावर दाखवायचं. आणि लोक पाहाला, हो वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं, जय माई नातच दिसती. नाताची तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ. सांगा हे चुकीचं आहे का? बरोबर आहे? शिव्या द्या मला. हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं, पोरं आपल्या पोरीनं वाड्याला पोरा संघ पळायचं, आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर? आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. 1 हात दान करा. 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत. 2 बोलणे, आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याचे बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर तो आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1, बोलले 2 झाले, 14 आहेत. नीट आहे का? चांगलं. तुझं नाव काय रे? हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? काय नावच लय अवघड आहे तुझं. शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. हा, तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला?
मग नावान जरा नीट हाका मारा. हात एक, बोलणे दोन, चांगलं बोलावं. हसणे तीन, आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आता काही इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय हसतच नाही, नुसता जाग्यावर. काय हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले बरं का, 14 आहेत. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, 4 4 खोल्या, नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोला ना, कुणी कोणाची हाला ना. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणारी इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलो, दोन्ही बॉल सटाकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत आहे. आणि वाची त्यात काय, शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं. अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय फरक पडला, काय फरक पडला. आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो, हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान होता नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं. हसणे हसणेच नाही. विठाला 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 हात एक, बोलले दोन, पटले दोन्ही बी. 3 हसणे 3 झाले बरं का, अजून बरेच आहेत. हात एक, बोलले दोन, हसणे 3, उभा 4. सगळे 'आणि आडवेत एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ. चार. सगळे प्राणी आडवेत एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल टिकल का, घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधीन. आडवं काही माणसाचं आडवं आहे.
आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का, अभ्यास करा, अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49. म्हणजे 50% लोक पदवीधर मतदार करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त आपले 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा? निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच, याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम, या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटोळा झालं समजायचं त्याचं. नाही खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे, कितीला आहे तू मोठा, हा 7वीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे? बापाच्या बायको टिम्मा म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. आणि असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली आणि लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. आमच्या पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या. खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण असं म्हणले खपा खप बाण घुसत्या बाण येत्याच कुडून काय, त्याच वाक्याला इळभर बाण असं म्हणले 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. तुम्ही मोजा एक दिवस बसून. 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपरफास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं, कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी. वाट तुम्ही बधीर, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार.
पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्ष मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू, आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालच वागायचंय तर चालू द्या. ईश्वरासारख्या आई बापांनी त्या समुदीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मिशा काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले. आताशी 5, आनंद 5. आता टाळ करीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12.